Start the recording. As yesterday we have already completed the future continuous tense. Have we completed future continuous tense yesterday? Yes, Pathak ma'am, have we completed future perfect yesterday? Sorry, future continuous, na? Yes, sir. Okay, okay. Have you solved the exercise? Yes, sir. Okay, okay, fine. We'll just go through that. तब तक बाकी लोग आगे जाएंगे आगे वाला पार्ट पढ़ाने के लिए, सीखने के लिए, नॉट पढ़ाने के लिए. चलो, we'll just go with the exercise. थोड़ा आज के दिन एडजस्ट कर लेना, थोड़ा तबियत डाउन है फिर भी बैच कंटिन्यू रहेगा पूरे 1 घंटे के लिए. हाँ, कोई प्रॉब्लम नहीं है. बाकी सब लोग अगर मैसेज डाल सके तो डाल दो, फटाफट फटाफट ज्वाइन करो. पाठक मॅम, पहिला प्रश्न तुमच्यासाठी, तो गाणं ऐकत असेल. He will be listening music. राईट, गुड. गाण्यासाठी आपण म्युझिकच्या ऐवजी आपण सॉन्ग वापरूया मॅडम. काय वापरायचंय? सॉन्ग. Song. राईट. रामा काहीतरी लपवत असेल, सांगा पाठक मॅम. Rama will be hiding something. हिडिंगच्या ऐवजी आपण हायडिंग म्हणूया. चला, हाईड Hiding. या शब्दाचं स्पेलिंग असं होतं की HIDE, परंतु ING लावत असताना शेवटचं ई काढून टाकावं लागतं. HIDING या पद्धतीने आपण त्याचं स्पेलिंग घेऊ शकतो. या छोट्या छोट्या गोष्टी स्पेलिंग्स मधल्या ह्या पण लक्षात घ्या. जर एखाद्या क्रियापदाच्या शेवटी जर ई येत असेल तर आपल्याला ING लावताना ते ई काढून टाकावं लागतं. परंतु एखाद्या शब्दाच्या शेवटी जर डबल ई येत असेल तर मात्र शेवटचं ई काढायचं नाही ING नाही. लावताना. जसं फॉर एक्झाम्पल SEEC असेल तर त्याला ING लावताना SEEING हे पूर्ण स्पेल करावं लागतं. परंतु राईट हा शब्द आहे WRITE, तर याला ING लावत असताना शेवटचं ई काढून टाकावं लागतं. WRITING या पद्धतीने आपण स्पेल करू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला माहिती असतात. बऱ्याच वेळेस रायटिंग मध्ये आपल्याकडून पण या चुका घडतात. सो दॅट शुड नॉट बी देअर. राईट, फाईन. आज एक नवीन गोष्ट डिस्कशन मध्ये आली आमच्या आणि त्याला आपण इम्प्लिमेंट करतोय आजपासूनच. ती गोष्ट अशी आहे की इथून पुढे तुम्हाला जो टॉपिक दिला जाईल त्या टॉपिक संदर्भात तुम्ही जे काही लिहाल, स्पेशली डिस्कशन साठी वेगळे टॉपिक्स मिळतील. जसं आज ट्रॅफिक जॅम वरती, आपल्याला ट्रॅफिक जॅम वरती काल बोललो का आपण? नाही सर. हा, आज घेऊन टाकूया तो टॉपिक, काय हरकत नाहीये. अजून एखादा नवीन टॉपिक दिलाय तुम्हाला? हो सर. हा, दिलेला आहे. कुठला दिला होता? न्यू एज्युकेशन पॉलिसी. राईट, न्यू एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया. ठीक आहे, फाईन, नो इश्यूज. आज आपण एक टॉपिक एंटरटेन करूया, उद्याच्या दुसरा घेऊया. आता तुम्हाला डिस्कशन साठी वेगळे टॉपिक्स दिले जातील, त्याच्यावर तुम्ही माहिती फक्त गॅदर्ड करून घ्यायची आहे. आणि एसे साठी सेपरेट टॉपिक दिले जातील ग्रुपवरती. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या बॅच मध्ये कमीत कमी 10 टॉपिक्सवर तुम्हाला प्रॉपर बोलता आलं पाहिजे आणि बाकीच्या 10-15 टॉपिक वरती तुम्हाला इन्फॉर्मेशन गॅदर्ड करून काही ना काहीतरी मांडता यायला पाहिजे. हे आपल्याला करायचं आहे. सो आम्ही एक 10 ते 12 टॉपिकची लिस्ट तुम्हाला टाकणार आहे. त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल पाठक मॅडमनी काहीतरी लिहिलं मनाने, जे काही टेन्सेस शिकलो, ऑक्झिलरीचा भाग कळाला, काय जे कळालं असेल त्यांना, त्याच्यावर जे काही लिहिलंय त्यांनी आणि मनानेच लिहायचं. आणि ते राईटअप केलेला फोटो जो आहे तो फोटो काढायचा आणि ग्रुपवर टाकून द्यायचा. कशासाठी? कारण त्याला तुमचा जो मेंटॉर आहे किंवा मी स्वतः आहे त्याच्यामध्ये आपण लक्ष घालून तुमच्या काय चुका असतील तर त्या तुम्हाला क्लॅरिफाय करून देणं गरजेचं आहे. आणि चुका क्लॅरिफाय करून दिल्याच्या नंतर तुम्हाला परत तो रिराईट करायचा आहे, त्याच्यावरती प्रिपरेशन करायचं आहे आणि मग व्हिडिओ बनवायचा. आता काय होतंय माहिती का, आपण ब्लाइंडली प्रिपेअर करतोय, ब्लाइंडली व्हिडिओ बनवतोय. त्याच्यावरती मॅक्झिमम व्हिडिओ अशा आहेत की जे सगळेजण पाहूनच बोलताय त्याच्यामध्ये. आता आजपासून पुढचे जे व्हिडिओ येतील तुमचे, तर त्याच्यामध्ये न पाहताच बोललेले व्हिडिओ क्रॉस चेक केले जातील. पाहून बोललेले व्हिडिओ क्रॉस चेक केले जाणार नाही. कारण आता आपण त्या स्टेजवर आलोय. आता आपले 10 दिवस कंप्लीट होत आहेत, 12 दिवस कंप्लीट होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत. पुढचे 15 दिवस, 18 दिवस जे काय असतील ते मंतरलेले असतील. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवस वेस्ट करायचा नाहीये, इन्व्हेस्ट करायचा आहे. ठीक आहे, चला. पुढचं वाक्य आपण विचारूया राऊत मॅडमला. राऊत मॅडम, आम्ही रांगोळी काढत असोत. We will be making rangoli design. हो, मेकिंग वापरलं तरी चालेल आणि ड्रॉइंग रंगोली वापरलं तरी चालेल, है ना. वी विल बी मेकिंग रंगोली डिझाईन किंवा वी विल बी ड्रॉइंग रंगोली असं वापरलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. तुम्ही आमचे नेतृत्व करत असाल.
You will be नेतृत्व करण्याला काय आहे सर? लीड. You will be leading अस. us. राईट. आमचे नेतृत्व म्हणजे काय? यू विल बी लिडिंग अस. आम्हाला स्वतःला तुम्ही लीड करत असाल. फाईन. पुढचे वाक्य आपण स्वाती मॅडमला विचारूया. स्वाती मॅडम, आज आवाज व्यवस्थित येतोय? हो सर. ओके. पुढचं वाक्य, ते कॉलेजमध्ये शिकत असतील. They will be learning in the college. राईट, बरोबर आहे. पुढचं वाक्य, तो भाजी विकत असेल. He will be selling vegetables. अगदी बरोबर आहे. रुमा मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. चोर त्यांना त्रास देत असतील. चोरला काय सर? चोरांना आपण थीफ हा शब्द वापरतो. थीफ. THIEF. विल बी काय सर? THIEF. थीफ हा शब्द वापरला तरी चालतो. रॉबर हा शब्द देखील वापरला जातो बऱ्याच ठिकाणी. पण रॉबर म्हणजे काय? की मोठा दरोडा घालणारा व्यक्ती. आणि छोट्या मोठ्या चोराला आपण काय म्हणतो? थीफ म्हणतो. THIEF. थीफ. असे नवीन शब्द कानावर पडले की लिहून घ्यायचे. जर आपल्याला माहिती नसतील तर. माहिती असेल तर लिहायची गरज नाही. नेक्स्ट. हा मॅडम सांगा. चोर त्यांना त्रास देत असतील. थीफ विल बी हॅरॅशिंग देम किंवा ट्रबलिंग देम वापरलं तरी चालतं. ट्रबलिंग देम वापरलं तरी चालतं. हॅरॅशिंग देम वापरलं तरी चालतं. टीझिंग देम वापरलं तरी चालतं. टीज म्हणजे पण त्रास देणे. नेक्स्ट. तुम्ही त्यांना बोलवत नसाल. रुमा मॅडम, तुम्हालाच प्रश्न आहे. यू आर नॉट कॉलिंग हिम. हो, आम्ही सर मध्ये कुठे चालले? फ्युचर कंटिन्युअसचे वाक्य चाललेत मॅडम. यू विल नॉट कॉलिंग हिम. बघा, तुम्ही त्यांना बोलवत नसाल. यू विल नॉट बी. बी लावायचं राहिलं. यू विल नॉट बी कॉलिंग हिम. ओके. यू विल नॉट बी कॉलिंग. कॉलिंग हिम. राईट. ओके. नेक्स्ट. जाधव मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. रामा माहिती देत नसेल. Rama will not give information. नाही मॅडम, फ्युचर कंटिन्युअस मध्ये काय लागेल? फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण बी आणि ING चा वापर करतो. Will be, sorry. हो, कालच Rama, हा. Rama will be give information. रामा माहिती देत नसेल. Rama will be not give information. गलत जवाब. पायल मॅडम, सांगा बरं उत्तर. Rama will not be giving information. रामा विल नॉट बी गिव्हिंग इन्फॉर्मेशन. दादोताई, लक्षात आलं का? मला टेन्स कोणता चालू आहे आता समजलंय सर, कारण की माझी स्टडी बिलकुल झालेली नाही. नाही, तरी पण मी सांगू शकते, म्हणजे याचा अर्थ माझा अभ्यास चांगला आहे. हा. ओके, फाईन. ठीक आहे. पुढचं वाक्य आपण परत विचारूया जाधव मॅडमला. आम्ही चित्र काढत नसूत. ओके, पायल मॅडम सांगा प्लीज. We will not be drawing picture. ड्रॉइंग पिक्चर. अगदी बरोबर आहे. ग्रेट. चला नेक्स्ट. विद्या मॅडम, तुम्हाला सांगायचे आहेत. तुम्ही रोप लावत असाल का? तुम्ही यू येईल सर. येस मॅडम, यूज येणार. शॅल यू बी प्लांटिंग अ सॅपलिंग. तुम्ही विल यू बी. ओके, तुम्ही साठी आपण यूज वापरणार. त्याला विलच वापरणार. विल यू बी प्लांटिंग. विल यू बी. विल यू बी प्लांटिंग सॅपलिंग्स. राईट. नेक्स्ट. ते बी पेरत नसतील का?
Will they be sowing seed? विल दे नॉट बी, नसतील काय ना, नसतील का? ओके, नसतील का? विल दे नॉट बी, विल दे नॉट बी सोईंग अ सीड्स. नेक्स्ट पुढचं वाक्य आहे प्रतिभा मॅडमला. रामा पायी चालत असेल का? मला विचारलं ना सर. येस मॅडम, प्रतिभा मॅडम तुमच्यासाठीच आहे. Will Rama walking? विल रामा बी वॉकिंग. Will Rama be walking? बी लावायचं गरजेचं आहे आपल्याला. पुढचं वाक्य, ते मुंबईत खरेदी करत असतील का? Will they be shopping in Mumbai? शॉपिंग इन मुंबई, राईट. ओके, शेवटचं वाक्य तुमच्यासाठीच आहे, ती पायऱ्या चढत असेल का? Will she be climbing stairs? स्टेप्स, राईट. विल शी बी क्लाइम्बिंग स्टेअर्स किंवा स्टेप्स, दोन्हीपैकी काहीही वापरलं तरी चालतं. आता मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगेन की दिलेले काम प्रॉम्प्ट पद्धतीने शिकलेल्या भागावरती दिलेली एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा. The people those who are ready to do it, they will definitely get the results. त्यांना अंडरस्टँडिंग मध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आलाच तर व्हिडिओ परत बघा जो पाठवलेला असतो, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु आपल्याला आपला इंग्लिशचा ट्रॅक सोडायचा नाही, त्याच्यावरती आपल्याला चालत राहायचं आहे. आलं लक्षात? कंपॅरेटिव्ह स्टडी करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, मी क्रिकेट खेळत आहे, आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत होते, आय वॉज प्लेइंग क्रिकेट. आणि मी क्रिकेट खेळत असेल, आय विल बी प्लेइंग क्रिकेट. सुरुवातीला आपण घरात बसल्या बसल्या ह्या सगळ्या टेन्सेसला आपण आपल्या लाईफशी कनेक्ट करायचं आहे. पायल मॅडम लक्षात घ्या, तुम्हाला जर ह्या टेन्सेसची मास्टरी मिळवायची असेल तर ह्या सगळ्या टेन्सेसला तुमच्या लाईफशी कनेक्ट करा. एखादं स्ट्रक्चरला जो चार्ट आहे त्याचं तुम्हाला वाटलं तर एखादा फोटो काढा आणि तो कुठेतरी चिटकवा किंवा लिहून काढा हाताने आणि तो चिटकवा कुठेतरी जाता येतं. कारण तुम्हाला शिकवायचं असेल भविष्यात तर टेक्निकल आणि लॉजिकल दोन्ही बेस माहिती पाहिजे. आणि फक्त कम्युनिकेट करायचं असेल तर सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, शुड, कॅन, मस्ट आणि वुड एवढंच शिका, बाकी काही शिकायची गरज नाही. पण तुम्ही टीचर आहात या दृष्टिकोनातून मला तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. कारण काही जणांना ज्यांना ऑलरेडी इंग्लिश येतं त्यांचं असं म्हणणं असू शकतं की यार सरांनी हे शिकवलं नाही, याच्यामध्ये ते शिकवलं नाही, म्हणून मी माझा पार्ट कम्प्लीट करणार आहे. परंतु प्रत्येक वेळेला हे लक्षात घ्या की रोज 1 किंवा 2 पार्ट वाढत जाणार आहे, कमी होणार नाहीत. त्याच्यामुळे जर मागच्या आठवड्यातलेच पार्ट अजून आपले झालेले नसतील प्रॅक्टिस प्रोसेसमध्ये तर या आठवड्यात ओव्हरलॅपिंग होणार आहे, त्याच्यावरती ओव्हरलॅपिंग प्रोसेस. अँड दॅट शुड नॉट बी देअर. तुम्हाला लागलं तर तुम्ही काय करा, एखाद्या दिवशी तुमच्या आजूबाजूला एखादा स्पोकन इंग्लिशचा क्लास असेल तर तिथं डेमोला जाऊन बघा. तुम्हीच त्यांना शिकवायला लागाल की कसं शिकवायचं असतं. याला कारण काय, कारण आपण वेगळ्या अँगलने शिकतोय म्हणून. आणि हा अनुभव घेऊन पहा तुम्ही, 2 दिवस मुद्दाम जा, लागलं तर एखादा इंटरव्ह्यू देऊन पहा एखाद्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये आणि ते कसे शिकवतात ते ऑब्झर्व करा. आणि मग त्यांना सांगा की यांनी तर आपल्याला ह्युमन सायकोलॉजीवर कामच नाही करता येते, माइंडसेट वरती. सो दॅट शुड नॉट बी देअर. फाईन. त्याच्यामुळे जाधवताई तुमचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे, परंतु प्रॅक्टिस न झाल्यामुळे तुम्हाला उत्तर देता आली नाही डायरेक्टली. ते सेंटेन्स जे मी विचारले ना, नाही नाही तर ते मी केलेलं होतं नाही का मध्ये. आणि ओके, विचारल्यावर ते का मध्ये आलं होतं नोटबुक मध्ये आणि मी तुम्हाला नाही विचारलेलं तुम्ही. ते ओके, माझ्याकडनं राईट. लक्षात ठेवा, आता हे आपण ह्या फक्त एक्सरसाइज घेतोय अशातला प्रकार नाही. आता मी जनरल कॉमन क्वेश्चन पण तुम्हाला विचारत राहतो की मागचं आपल्याला रिव्हिजन प्रोसेस होत राहिलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की शाळा सुटल्यावर किंवा शाळेच्या आधी कधीतरी शुक्रवारी, शनिवारी, रविवारी कधीतरी वेळ मिळाला तर एकत्र या सगळ्याजणी आणि 1 to 1 ओरल प्रॅक्टिस घ्या. 1 to 1 विचारा की याचा उपयोग काय, त्याचं काय, याचं स्ट्रक्चर कसं असतं, याचं जॉईंट वाक्याचं स्टेटमेंट कसं असतं. हे केलं की तुम्ही मास्टर होणार आहात. तिथपर्यंतचे जिथपर्यंतचा भाग आपण बेसिक मध्ये शिकतोय तेवढा याच्यामध्ये. लेट इट बी फाईन दॅट. आज आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दलची माहिती घ्यायची आहे. आज आपण कालपर्यंत आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर पाहिलं.
नंतर प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस पाहिलं. आता प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. खूप प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. एक एक दोन दोन गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं असतं. वरती हेडिंग टाका तुमच्या नोटबुक वरती, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि ज्याला प्रेझेंट परफेक्ट बद्दल माहिती असेल त्यांनी हँड रेज करा आणि मला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतोय. प्रेझेंट परफेक्ट बद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते शेअर करू शकता तुम्ही. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण व्हर्बचं थर्ड रूप यूज करतो राईट. आणि हॅव हॅजचा आपण हेल्पिंग वर्ब जो आहे ते हॅव हॅजचा वापर करतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. याच्या पलीकडे अजून कोणाला काही शेअर करायचंय का प्रेझेंट परफेक्ट बद्दल? Beyond this, somebody is having some more information about this particular concept. जी क्रिया झालेली असते तर ह्या टेन्स मध्ये ते दाखवतात ना. अगदी बरोबर आहे पाठक मॅडम, अगदी बरोबर आहे. जी क्रिया झालेली आहे ती दाखवली जाते. याच्या पलीकडे अजून काय सांगा बरं. खूप स्ट्रक्चर, राईट, स्ट्रक्चर आहेत, फॉर्मेशन्स आहेत. परत एकदा स्क्रीन. आज मुद्रिका मॅम नाही दिसत आहे. आज बहुतेक 2 जण गायब आहे का? आल्या मुद्रिका मॅडम. 100 वर्ष आयुष्य. नाम लेते ही भगवान हाजिर. चलो फाइन. मुद्रिका मॅडम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. आज तुम्हाला पेनॉल्टी लेट आल्याबद्दल. सर खूप वेळचा ट्राय करते. जाऊ द्या, आता जॉईन झालात ना तुम्ही. सर जॉईन. व्हॉट्सअपचा कॉल चालू करू का इकडून? नाही सर, आता हॉटस्पॉट घेतले. हा, हॉटस्पॉट. हे बघा, लक्षात ठेवा, 7:15 आहे ना, सगळं चेक करून पाहायचं आपलं सगळं व्यवस्थित आहे का, इंटरनेट आहे का, सगळं आहे का. 8:25 पर्यंत तुम्ही रेडी पाहिजे. 8:30 बरोबर लिंक टाकतो मी तुम्हाला. चला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आज प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दलचा एक नवीन गोष्ट तुम्हाला कळणार आहे. ज्यांना ऑलरेडी प्रेझेंट परफेक्ट टेन्स माहिती होता त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट त्यांना आज लक्षात येणार आहे प्रेझेंट परफेक्ट मध्ये. बघा, स्क्रीन शेअर होती तुम्हाला. पूर्ण वर्तमानकाळामध्ये आपल्याला आतापर्यंत एवढंच माहिती होतं, आपल्याला एवढंच माहिती होतं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये जी क्रिया संपलेली आहे ती प्रेझेंट परफेक्ट मध्ये वापरायची असते. परंतु पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की क्रिया तर पास्ट टेन्स मध्ये पण संपलेली असते, आणि मग या कंडिशन मध्ये आपण डिफरन्सिएशन कसं करायचं? तर खूप सोपं आहे, तुम्हाला सांगतो. क्रिया प्रेझेंट परफेक्ट मध्ये पण संपते, क्रिया पास्ट परफेक्ट मध्ये पण संपते, क्रिया सिंपल पास्ट मध्ये पण संपते. परंतु जी क्रिया संपते पण त्याचा परिणाम जिवंत राहतो. बघा, द ऍक्शन विच हॅज बीन कम्प्लिटेड बट the effect of the action is still remain. Right? The action which has been completed but the effect of the action is still remain. या पर्टिक्युलर मोमेंटम मध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग होतो. जी क्रिया पूर्ण झालेली आहे पण त्याचा परिणाम जिवंत आहे अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतात. मग आय यू विधी आलं तर हॅव लावायचं, ही शीट ड्रामा असेल तर हॅज लावायचं, आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब ज्याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतो ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं, क्रिया संपलेली आहे पण परिणाम जिवंत आहे, हे कसं लक्षात यायचं? तर त्या कंडिशन्स मध्ये लक्षात ठेवायचं आपण की आपल्याला
रिसेंट मध्ये घडलेल्या घटना की ज्याचा परिणाम जिवंत आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमचं MA कम्प्लीट केलेलं आहे किंवा MSc कम्प्लीट केलेलं आहे, BA कम्प्लीट केलेलं आहे किंवा BSc कम्प्लीट केलेलं आहे, पण त्याचा उपयोग तुम्हाला अजून जॉब मध्ये होतोय, म्हणजे त्याचा परिणाम जिवंत आहे. मग तुम्ही काय सांगणार? आय हॅव कम्प्लिटेड माय MA इंग्लिश, MA हिस्ट्री. आपण आय हॅव कम्प्लिटेड काय वापरतो इथं? आय हॅड कम्प्लिटेड का नाही वापरत आहे? कारण त्याचा परिणाम जिवंत आहे म्हणून. मी संध्याकाळी 5 वाजता नाश्ता केलेला आहे. आय हॅव टेकन अ ब्रेकफास्ट इन द 5 इव्हनिंग. का बरं? कारण अजून त्याचा परिणाम जिवंत आहे पोटामध्ये. अशी कुठलीही क्रिया जी तुमची पूर्ण झालेली आहे परंतु त्याचा परिणाम जिवंत आहे, अशी क्रिया दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. कधीही कोणाला शिकवताना एवढंच सांगू नका की जी क्रिया संपलेली आहे त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये घेतो. त्याला म्हणतात अर्धवट ज्ञान. सो यू हॅव टू गिव्ह द फुल इन्फॉर्मेशन टू द स्टुडंट्स. तुम्ही तुमच्या एखाद्या इंग्लिशच्या टीचरला पण विचारून पहा शाळेमधल्या की प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग काय आहे. जे आपल्या क्लासचा भाग नाही त्यांना विचारा. तर तुम्हाला सांगू का, अक्षरशः 90, 95%, 98% लोकांना प्रॉपर नॉलेजच नाही. तुम्हाला सांगतो, बट दे फील दॅट वी आर टीचिंग एव्हरीथिंग. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस, वी नो एव्हरीथिंग दॅट. टीचर वही रहता है जो इजी करके बोलता है. आमचं फक्त काम एकाच गोष्टीवर आहे, अवघडात अवघड गोष्ट सोपी करून सांगणे. त्याच्यामुळे आम्ही सांगतो तुम्हाला की काही प्रश्न असला तर विचारा. थोडंसं आपण स्लाइडकडे वळूया. फास्ट ट्रॅक वरती आपण समजून घेऊया. आता जर समजलं असेल तर तुम्हाला उत्तर देताना पण फटाफट देता येणार आहे. ओके, आय होप दॅट यू आर गेटिंग माय स्क्रीन. विल गो विथ द नेक्स्ट स्लाइड नाव. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपलं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. मी माझी पदवी पूर्ण केलेली आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री. आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. वी हॅव प्लेड क्रिकेट. मांजर येथे आलेली आहे. द कॅट हॅज. अ कॅट हॅज कम हिअर. कॅटला आपण हॅज लावलं कारण का प्राणी पक्षी सगळेजण हॅज मध्ये येतात सिंग्युलर असेल तर. रामाने हे मिळवलेलं आहे. रामा हॅज गॉट इट. कारण ही शी आणि रामाचे वाक्य असेल तर आपण हॅज लावायचे असं ठरवलं आहे. आणि कॅट ही इट नावाच्या कॅटेगरीमध्ये मोडते. इट म्हणजे निर्जीव वस्तू, प्राणी पक्षी, फळं फुलं हे आपण इट मध्ये घेतो. म्हणून कॅट साठी आपण हॅज वापरलं. कॅट हॅज कम हिअर. मांजर इथे आलेली आहे. मला असं वाटतं की अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम नसावा. वाक्य सगळेच लिहून होतील असं नाही. स्क्रीनशॉट काढून ठेवा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. स्क्रीनशॉट काढायचं असेल तर 30 सेकंड्स अजून देतो मी तुम्हाला. प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. लिहायचं राहिलं असेल तर नक्की जेवायच्या आधी लिहून घ्या. कारण काय होतं, स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि एकदा जेवण झालं की मग विचारूच नका. चल फाईन. निगेटिव्ह स्टेटमेंट्स करताना हॅव हॅज ला नॉट लावायचंय आपल्याला. आय हॅवंट रेड अ बुक. मी पुस्तक वाचलेले नाही. हॅवंट किंवा हॅव नॉट दोन्ही पण लावू शकतो आपण. दे हॅव नॉट प्लेड क्रिकेट. ते क्रिकेट खेळलेले नाही. शी हॅज नॉट संग अ सॉन्ग. तिने गाणे गायलेले नाही. रामा हॅझंट गॉट द अवॉर्ड. रामाने पुरस्कार मिळवलेला नाही. निगेटिव्ह करताना फक्त नॉट लावायचं आहे हॅव हॅजला आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म कंटिन्यू ठेवायचा आहे. इंट्रोगेटिव्ह स्टेटमेंट्स मध्ये आपल्याला हॅव आणि हॅजचा उपयोग होतो. सब्जेक्ट हॅव हॅज सुरुवातीला लावतो आपण, मग सब्जेक्ट, मग पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. इंट्रोगेटिव्ह करताना बघा हॅव हॅज सुरुवातीला कसं वापरलं. मी पत्र लिहिलेलं आहे का. हॅव आय रिटन अ लेटर. तू तिथे गेलेला नाही का. निगेटिव्ह क्वेश्चन पण सांगितलाय करून. हॅवंट यू गॉन देअर. त्याने गाणं गायलेलं नाही का. हॅज ही नॉट संग सॉन्ग असं वापरलं तरी चालतं आणि हॅझंट ही संग सॉन्ग असं वापरलं तरी चालतं. नेक्स्ट, हॅज रामा मेट यू. रामा तुला भेटलेला आहे का. हॅज रामा मेट यू. रामा तुला भेटलेला आहे का. बघा थोडंसं रिव्हर्स मोड मध्ये परत जाऊया आपण. आपण उपयोग पाहिला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की ऍक्शन हॅज कम्प्लिटेड बट द इफेक्ट ऑफ द ऍक्शन इज स्टील रिमेन.
हॅव आणि हॅजचा वापर करतोय आपण पास्ट पार्टिसिपल, त्याच्यामध्ये वापरलं जातं अफर्मेटिव्ह मध्ये. निगेटिव्ह करत असताना आपण हॅव हॅजला नॉट लावलंय, पास्ट पार्टिसिपल वापरणं गरजेचं आहे. आणि क्वेश्चन करताना हॅव हॅज सुरुवातीला वापरलंय आपण, नंतर सब्जेक्ट घेऊन पास्ट पार्टिसिपल आणि ऑब्जेक्टचा पार्ट येतो. सो दिस इज व्हॉट ऑल अबाउट द present perfect tense. I hope that you might have understood the kind of things about present perfect tense. चला, काही डाऊट असेल तर नक्की विचारा. We'll definitely clarify the kind of things what you have. आपण काही वाक्य विचारून पाहू, तुम्हाला जमतायत का? पहिलं वाक्य प्रीतिमा मॅडमला आहे. कृष्णाने दहीहंडी फोडलेली आहे. हा मॅडम, काय द उत्तर? कृष्णा कृष्णा has broken दहीहंडी. ब्रोकन दहीहंडी. ओके, राईट, फाईन. पुढचं वाक्य पायल मॅडमला आहे. मी देवाला प्रार्थना केलेली आहे. देवाला प्रार्थना केलेली आहे. आय हॅव नाही, प्रार्थनेला काय म्हणू सर? प्रेचा थर्ड फॉर्म वापरायचा, प्रे. प्रेड ईडी येईल का? हो, ईडी येईल त्याला. प्रेड. प्रेड. आय हॅव प्रेड ऑफ गॉड. आय हॅव प्रेड टू गॉड. अच्छा, प्रेड टू गॉड. ओके, राईट. ओके, नेक्स्ट पाठक मॅडमला पुढचा प्रश्न आहे. हनुमानाने संजीवनी बुटी आणलेली आहे का? हनुमानाने संजीवनी बुटी आणलेली आहे का? As हनुमान brought ब्रिंग्स अब्रॉड. हा, संजीवनी बुटी. ओके. संजीवनी बुटी वापरू शकतो आपण, मेडिसिन वापरू शकतो, काही हरकत नाही. विद्या मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? तू तुझा अभ्यास पूर्ण केला का? ओके, केला का नाही, केलेला आहे का? केलेला आहे. लक्षात ठेवा, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश दोन्ही पण संकल्पना आपल्या प्रॉपर क्लिअर पाहिजे. रोमा मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. राईट. राहुल गांधीने भाषण दिलेलं आहे. राहुल गांधीने भाषण दिलेलं आहे. भाषण. राहुल गांधी हॅज दिलेल्यासाठी काय वापरणार सर? गिव्ह. गिव्ह. गिव्ड ईडी लागेल ना सर? हो, गिव्हला गिव्ह लावून मोकळं नाही व्हायचं लगेच. गिव्हन. गिव्हन. राहुल गांधी हॅज गिवन स्पीच. Given speech, right? Okay. Next question for Swati ma'am. Have you seen Jurassic Park movie? Have you seen? Have you seen Jurassic Park movie? तुम्ही जुरासिक पार्कची पिक्चर्स पाहिला आहे का? पाहिलेला आहे का? राईट, बरोबर आहे. मुद्रिका मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. Have you listened the speech of Narendra Modi? Hello. Have you listened the speech of Narendra Modi? तुम्ही नरेंद्र मोदीचं स्पीच ऐकलेलं आहे का? अगदी बरोबर आहे. जाधव मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. Have you purchased any plot for your future? तुम्ही तुमच्या फ्युचर साठी प्लॉट खरेदी केलेला आहे का? राईट, अगदी बरोबर आहे. राऊत मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. Have you started the preparation for Ganesh festival this year? या वर्षीच्या गणेश
गणेश उत्सवासाठी तुम्ही प्रिपरेशन केलं आहे का? नाही, सुरू केला आहे. तयारी केली आहे का? हॅव यू तयारी सुरू केली आहे. हा Have you Have you started the started? सुरू preparation केली. for Ganesh festival this year? Right? या वर्षी तुम्ही गणेश उत्सवाची तयारी सुरू केलेली आहे का? आलंय लक्षात? लक्षात ठेवा, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश, स्ट्रक्चरल फॉर्मेशन, लॉजिकल यूज, चार गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आपल्याला. आणि झोपेतून उठून जरी विचारलं तुम्हाला कोणी, तुमच्या मुलाने ओरड घेतली तुमची खटकन, तरी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, खरी प्रॅक्टिस तुमची घरचीच घेऊ शकतात. आणि जोपर्यंत तुमच्या घरच्यांना विश्वास येणार नाही की तुम्ही क्लासमध्ये काहीतरी शिकताय, तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स काय वाढणार नाही. त्यासाठी आपल्या कुटुंबाला सोबत घ्या, आपल्या प्रॅक्टिस प्रोसेसमध्ये आणा. तुम्हाला असं वाटतं की त्यांना कसं काय सांगू? सांगा, प्रॅक्टिस प्रोसेस करायला लावा, काही प्रश्न नाही. शेवटपर्यंत तुमची पोरं तुम्हाला साथ देणार नाहीये, पण तुमचा नवरा तुम्हाला साथ देणार आहे, घरचेच आपल्याला साथ देणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन प्रॅक्टिस प्रोसेसला लागायचं आहे. त्यांना भलेही येत नसेल कम्युनिकेशन करता, पण तुम्हाला ते विचारू तर शकता ना 4 प्रश्न. सो यू कॅन जस्ट गो थ्रू दॅट, राईट. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण फॅमिलीसाठी एक कम्प्लीट इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणतोय, छान व्हिडिओ स्ट्रक्चर मध्ये. घरी बसून इंग्रजी शिका सगळेजण, अगदी सगळी अख्खी कुटुंब पाहून घरी बसून इंग्रजी शिकू शकतं. या संदर्भातल्या काही गोष्टी आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत, कारण आमचं मूळ पर्पज आहे की मराठी माणूस कुठे मागे राहायला नको. मग ती घरातली आई असेल, घरातले मुलं असतील, किंवा घरातला कर्ता पुरुष असेल, त्याला नाही वाटलं तरीही तो माझ्या व्हिडिओला पाहून सुरुवात करू शकतो इंग्लिशच्या. याला कारण काय आहे माहितीये का, की त्यांना हे लक्षात येत नाही अजून की आपण नाही शिकलो तर त्याचे परिणाम पुढे काय होणार आहेत. बरोबर आहे. अजून ते तेवढे सिरियस नाहीये. त्यांना असं वाटतं का माझं सगळं झालं, आता 2 लेकरं झाले, आता पुढे लग्न होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे. नो, यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ. मी तुम्हाला ChatGPT पण शिकायला सांगेल पुढे चालून. शिका, अपग्रेड व्हा, त्यासाठी खर्च करा, कारण फुकट काहीही मिळणार नाही. राईट? ओके. राईट, फाईन. मला असं वाटतं की प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पार्ट कळाला असेल तर पास्ट परफेक्ट कडे वळायला हरकत नाहीये. जायचंय का आज? ज्याला असं वाटतं की सर पुढचा पार्ट घ्या आज, हँड रेस करा बरं पटकन. म्हणजे काय होतं ना, काही जरा काहीच बोलत नाहीत, येस पण नाही, नो पण नाही. हँड रेस करा ज्याला असं वाटतं की येस. पाठक मॅडम म्हणतायत, स्वाती मॅडम म्हणतायत, विद्या मॅडम म्हणतात येस सर, काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे काय येस पण नाही, नो पण नाही. येस, प्रीतिमा मॅडमने हँड रेस केला बघा, याला म्हणतात टेक्नॉलॉजिकल यूज. मुद्रिका मॅडम पण म्हणतायत थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे त्यांचा, बट शी इज ऑल्सो रेडी टू गो फॉर. काय माहिती तुम्हाला सुद्धा प्रेझेंट परफेक्ट फार सोपा पार्ट आहे, आणि पास्ट परफेक्ट तर त्याच्यावरून सोपा आहे, कारण त्याच्यामध्ये हॅव आणि हॅज तरी आपल्याला बायफर्गेट करावं लागतं. पास्ट परफेक्ट मध्ये फक्त हॅड वापरलं की संपलं. राईट. त्याच्यामुळे आता आपल्याकडे 2 मिनिटाचा मीटिंगचा वेळ आहे. आपण ही मीटिंग थांबवतोय आणि इमिजिएट दुसरी मीटिंग जॉईन करायची आहे. कोणालाही अडचण असेल जॉईनिंग करण्यात तर व्हॉट्सअपचा कॉल जॉईन केला तरी चालेल, माझा काही प्रॉब्लेम नाही, परंतु शक्यतोवर स्क्रीनवर या. ओके, राईट प्लीज.